वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वक्राकार सोंड असलेल्या महाकाय म्हणजेच प्रचंड विशाल शरीर धारण केलेल्या कोट्यवधी सूर्यानितकी बुद्धिमत्ता असणाऱ्या हे गणपती बाप्पा, तुझ्या आशीर्वादाने माझे सर्व काम निर्विघ्नपणे पार पडू दे। म्हणजे कोणत्याही प्रकारचा अडथळा न येता माझे काम होऊ दे, असे आपण या श्लोकातून श्री गणेशाकडे मागणे मागत असतो। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। हॅलो, नमस्कार, रामराम मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आपल्या वनश्री विला ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। तर मंडळी, श्रावण महिना संपून भाद्रपद महिन्याला सुरुवात झालेली आहे। तसेच गणपती बाप्पा आपल्यासोबत मस्त पाऊसही घेऊन आलेले आहेत। त्याच्यामुळे सगळीकडे आनंदी आनंद आणि उत्साहाचं वातावरण पसरलं आहे आणि जास्त करून आपला शेतकरी राजा खूप खुश आहे। तर सालाबादाप्रमाणे आम्हीही घरी गणेशाची स्थापना केलेली आहे। त्यामुळे घरातील वातावरण एकदम उत्साहवर्धक झालेले आहे। आणि कसे असते की गणपतीचे डेकोरेशन करायला घरातले सगळे मेंबर अगदी उत्साहाने सामील होत असतात। तर मंडळी, प्रत्येक हिंदू सण साजरा करण्यामागे काहीतरी शास्त्रीय कारणही असतं। तसंच गणेशोत्सवामागेही काही कारण असेल का? तर याचा आम्ही थोडा अभ्यास केला, तर अशा काही गोष्टी आढळल्या की गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा उत्सव मानला जातो। आणि जसं आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की ही बुद्धीची देवता आहे। तसंच कुठलेही शुभ कार्य करण्याआधी ते कार्य निर्विघ्न पार पडावं यासाठी गणेशाची पूजन केले जाते, म्हणून याला विघ्नहर्ताही म्हणतात। तर हा जो आता गणेशोत्सवाचा काळ आहे, यात गणपतीची पार्थिव मूर्ती बनवली जाते। तर पार्थिव म्हणजे काय हो? तर पृथ्वी तत्वापासून, म्हणजे आपल्या शेतातीलच माती घेऊन आदल्या दिवशी म्हणा किंवा जसं एक आठवडा आधी हे सगळ्या तयारीला लागतात। तर या मातीला थोडं लवचिकपणा आणण्यासाठी त्यात गोमूत्र, गोमय मिक्स केले जाते, जेणेकरून गाईच्या पोटातील जीवाणू पण या मातीत ॲड होतात। आणि यापासून हे जे सजीव मातीपासून हे पार्थिव म्हणजे सजीव शरीर तयार केले जाते आणि याची प्राणप्रतिष्ठा केली जाते। आणि नंतर याच पार्थिवाचे सजीव पाण्यात जे आपण विसर्जन करतो, त्या अनुषंगाने हे पाणी पुन्हा आपल्या शेतजमिनीलाच येऊन मिळतं आणि ती माती सुपीक होत असते। आणि याच दिवसात का केला जातो गणेशोत्सव? तर या दिवसात पाऊस पडून गेलेला असतो आणि मातीला बऱ्यापैकी वापसा आलेला असतो, त्यामुळे माती ह्या मूर्ती बनवण्यासाठी अनुकूल असतात। तर कोकणात 1.5 दिवसाचा गणपती बसवला जातो आणि कोकणेतर महाराष्ट्रात 5 दिवसाचा, आणि उत्साह जास्त असतो म्हणून 10 दिवसाचा गणपती बसवला जातो। म्हणजे जिथे आर्द्रता जास्त असते तिथे कमी दिवसाचा बसवतात। आणि दुसरी गोष्ट, जे अष्टविनायकचे आहेत आपले 8 रूप गणपतीचे, तर त्यातले एखादे रूप डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे आपल्याला मातीला जसा जमेल तसा आकार उकार दिला जातो आणि साधारण एक छोटीशी मूर्ती तयार करावी असं
सांगितलेलं आहे. रंग तुम्ही द्या किंवा देऊ नका. आणि तसेच ही मूर्ती आजकाल तिच्यात झाडांच्या बिया वगैरेही टाकल्या जातात, इको फ्रेंडली आपण ज्याला म्हणतो. पण आजकाल बाजारात या डिझाईन्स बऱ्यापैकी आता दिसत नाही आणि त्याच्या जागेवर फॅन्सी मूर्ती यायला लागलेल्या आहेत. जसं शंखावर बसलेला गणपती, मोरावर बसलेला. आता मी बाजारात पाहिलं बैलाच्या पण डोक्यावर बसवलेला होता वगैरे. तर ठीक आहे, आता शेवटी लोकांच्या जनभावनेचा आदर करावा लागतो. पण मनातला भाव महत्वाचा आहे. हे झालं शास्त्रीय कारण. पण तसं गणपती म्हणजे गण म्हणजे एकापेक्षा जास्त लोक, त्यांचा पती म्हणजे अनेक लोकांचा मुख्य प्रतिनिधित्व करणारा असा हा देव आहे आपला गणपती. हो, ते आपण लोकमान्य टिळकांकडे जाऊया जरा. तेव्हा त्यांनी का गणपतीपासूनच का सुरुवात केली गणेशोत्सवाची? कारण तेव्हा आपला देश इंग्रजांच्या ताब्यात होता. आपल्याला थोडी जागृतीची गरज होती आणि त्याला समाजकारण थोडस आवश्यक होतं. सार्वजनिक भावना लोकांमध्ये रुजवावी, एक सगळ्यांनी एकत्र यावं. त्याच्यासाठी गणेशाचीच निवड त्यांनी केली, कारण तेच योग्य होतं. कारण हे गणपती आहेत, गणांचे पती आहेत ते. हो. आणि आपण म्हणजे जेव्हा जिथे अनेक लोक एकत्र येतात तिथे आपण आपले विचार मांडू शकतो, गाऱ्हाणं मांडू शकतो. काही चुकीचं घडत असेल तर त्याला वाचा फोडू शकतो. त्या दृष्टीनेच लोकमान्य टिळकांनी पण सुरुवात उत्सवाला. त्याच्यापूर्वी पण होतं गणपती, ती गणेशोत्सव घरोघरी बसवायचे गणपती, पण हे सार्वजनिक स्वरूप नव्हतं त्याला. हे अत्यंत गरजेचं आहे सार्वजनिक. कारण आजही काही समस्या असेल तर अनेक लोक एकत्र आल्यामुळे त्या समस्येला वाचा फुटते आणि समस्येचं साधारण निराकरण केलं जातं. त्याच्यावर विचार केला जातो. अनेक लोक आपलं त्यावर मत मांडतात. कलांचा हे येतो. गणेश म्हणजे 64 कलांचा अधिपती. तर मग कलेचंही सादरीकरण होतं. बुद्धीची देवता आहे गणपती. अनेक मूर्तिकारांना, कलाकारांना त्या निमित्ताने रोजगार मिळतो, त्यांच्या कलेला वाव मिळतो. आणि तसंच आपण या पूजेमध्ये बऱ्याच झाडांची पाने, फुलं वगैरे वापरत असतो. तर या सगळ्या पानांची माहिती होत असते. ते गोळा करण्यासाठी आपण निसर्गाच्या सानिध्यात जातो. तेवढंच शुद्ध हवा, प्राणवायू शरीराला मिळत असतो. तर आता आम्ही गणपती पूजा केली तर त्यात जे 5 फळं ठेवले जातात तर त्यातले 3 फळं तर मला माझ्या बागेतच मिळाले. आणि रोज मी कुठल्या तरी एका फुलाची पण तिथे आरास करत असते. तर छान वाटतं की आपल्याच बागेतल्या गोष्टी घेऊन आपण गणपती बाप्पाला अर्पण करतोय, चढवतोय. आणि नंतर हे जे दुसऱ्या दिवशी सगळं हे निर्माल्य आता रोजचं जमा होतंय. तर याचं मी आधीच्याही माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे की आम्ही याचं कॉम्पोस्ट खत तयार करत असतो. तेही पुन्हा झाडांना जातं. म्हणजे अल्टिमेटली पुन्हा ते मातीत मिळत असतं. आणि मग हे महाभारताशी काय संबंध आहे गणेशांचा? महाभारत त्यांनीच लिहिलं. हा, तर व्यास ऋषींनी रचलं आणि गणेशाने ते त्यांना विनंती केली, त्यांना उतरवलं. म्हणजे असं म्हणतात की महाभारत घडण्याआधी लिहिलं गेलं होतं. तर व्यास ऋषी बोलत गेले आणि गणपती बाप्पा ते लिहित गेले आणि 10 दिवस अविरत रात्रंदिवस ते लिहित होते. आणि तेच हे 10 दिवस असं म्हटलं जातं. आणि त्यांचं शरीर एकदम, त्यांचं तापमान वाढून गेलं, तापमान वाढून गेलं. 10 दिवस अखंड लिहित होत होता. मग आणि त्या 10 दिवसात व्यास ऋषी त्यांना बसल्या जागेवरच भोजन नव्हतंच, फलाहार वगैरे बस एवढंच असं देत होते. आणि मग ते 10व्या दिवशी ते जेव्हा पूर्ण झालं तेव्हा ते त्यांना जखडलेलं शरीर मोकळं करण्यासाठी आणि शरीराचा दाह घालवण्यासाठी त्यांनी नदीलाही आवाहन केलं.
आणि त्या नदीत नदीत बुडवावं लागलं त्यांचं ते त्यांना. शरीर बुडवावं लागलं. बुडवावं लागलं. म्हणजे तेव्हा आपण बुडवलं नाही म्हणत, हा म्हणजे काय म्हणावं त्याला, विसर्जित पण नाही म्हणताय ना, विसर्जनच झालं ना ते. आता आपण ते मूर्तीरूपी जे आहेत बाप्पा त्यांचं विसर्जन करतो, पण तेव्हा त्यांना पाण्यात टाकून वर काढलं असावं, जेणेकरून त्यांच्या शरीराला शीतल गारवा मिळावा. म्हणजे ते असं आहे गणपती किती पूर्वीपासून ते कथा अशा आहेत त्या सगळ्या. तशीच ती मग ते एकदंत नाव पण मग हे लिहितानाच पडली ना, त्यांची ती लेखणी पण लिहिता तुटली आणि मग त्यांनी थांबून न जाता त्यांचा एक दात तोडून त्याच्याने ते लिहित राहिले, त्याच्यामुळे त्यांना एकदंत हे पण नाव पडलं. आता हे गणपती उत्सव कसा करायचा हे त्याचं आजकालचं जे स्वरूप आहे ते जरा थोडस खटकतं कुठेतरी, कारण उत्साह दांडगा झालेला आहे आता. उत्सव असला की उत्साह असतोच, पण जरा तो वेगळ्या पद्धतीने व्यक्त केला जातोय. डीजेचे भरमसाठ, डीजे, ते लेझर लाईट, त्यात मिरवणूक काढली जाते. मंडळात पण 10 दिवस ते मोठमोठ्याने गाणे, स्पीकरवर गाणे लावणे. तर याचा कुठेतरी मर्यादा पाहिजे त्याला. याचा कुठेतरी जे म्हातारे लोक असतात किंवा लहान मुले असतात त्यांना याचा त्रास होतो. आता आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतोय की या लेझर लाईट्समुळे बऱ्याच लोकांची दृष्टी गेलेली आहे. तर हे कुठेतरी माझ्या मते त्याला मर्यादा टाकल्या पाहिजे. तर तुम्ही जो पारंपरिक पद्धतीनेच उत्सव साजरा करा, मिरवणूक काढा, पण ते रहदारीचे नियम पाळून. तसेच तुम्ही त्यात ते जे पारंपरिक वाद्य असतात त्यांचा वापर करावा. विडंबन नको व्हायला कुठल्याही उत्सवाचं, नाही का. गणपती उत्सव तसा पूर्वीपासून साजरा होतोय, फक्त लोकमान्य टिळकांनी त्याला सार्वजनिक केलं. पेशव्यांकडे पण राहायचे गणपती उत्सव, पेशवे. बरं, गणपतीला फक्त भारतीयच नाही, थायलंडचे लोक पण खूप मानतात बरं का. तिथे पण अगदी सागर संगीत, बाप्पाची स्थापना होऊन ते आरती वगैरे केली जाते. तर हे पण विशेष आहे. महान देवता आहे हिंदू धर्मात, तर सगळ्यात महान देवता गणपतीच आहे. हो, आणि पावणारी, लवकर त्वरित पावणारी देवता आहे गणपती. हो, गणेश, विनायक असे बरेच नाव आहेत गणपतीसाठी. आणि गणपती बाप्पाला पुन्हा मोदक प्रिय आहेत. आपण मोदकच्याही बऱ्याच वेगवेगळ्या रेसिपीज येतात आणि या दिवसात मोदक खावेसे पण वाटतात आणि छान लागतात अगदी. हे गणराया, तुझ्या सर्व भक्तांना चांगले आरोग्य दे, सुबुद्धी दे, समृद्धी दे. माझ्या शेतकरी राजाला भरभराटी येऊ दे, त्याच्या शेतात चांगले धनधान्य पिकू दे, त्याच्या शेतमालाला बाजारभाव मिळू दे, हीच तुझ्या चरणी आमची प्रार्थना. चला तर मंडळी, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.